हाय डियर स्टुडंट्स, वेलकम टू SMS टेक अकॅडमी. आज आपण पाहणार आहे फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरचा सब्जेक्ट ज्याचं नाव आहे बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग. हा जो सब्जेक्ट आहे या सब्जेक्टची एक्झाम कशी राहणार आहे आणि याचा सिलेबस सुद्धा मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. आणि पहिला युनिट आपण आजपासून सुरुवात करतो. आजपासून आपण ऑफिशियली ऑनलाईन बॅच बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग या सब्जेक्टची चालू केलेली आहे. तुम्हाला माहित आहे आपण दोन्हीही सब्जेक्ट याच्यामध्ये कव्हर करत आहोत. एक पहिला सी प्रोग्रामिंग जो संध्याकाळी 7 वाजता असते आणि एक बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग जो सकाळी 8 वाजता असते. असे रोज रेग्युलर लेक्चर तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, तर इथं तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील आपल्या क्लासमध्ये ज्याच्यामधून तुम्ही अभ्यास करू शकता आणि तेच पेपरमध्ये तुम्हाला येणार. तर सब्जेक्टचं नाव तुमच्या लक्षात आलंय, बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग. दोन्ही ब्रांचला हा सब्जेक्ट आहे, कम्प्युटर ब्रांचला आणि इलेक्ट्रिकल, कम्प्युटर आणि IT. आता कोणत्या कोणत्या ब्रांचला हा सब्जेक्ट आहे, सब्जेक्टचं नाव लक्षात आलं तुमच्या. त्याच्यानंतर याचा कोड पहा किती आहे, 312302 हा याचा कोड आहे. ब्रांचेस कोणत्या कोणत्या ब्रांचला हा सब्जेक्ट आहे, AI, AN, BD, CM, CO, CST, CW, DS, HA, IF, IH आणि SE सगळ्या ब्रांचला. कोणत्या सेमिस्टरला, सेकंड सेमिस्टरला. सब्जेक्टचे नाव आणि कोड. ठीक आहे, हा सब्जेक्ट जो आहे या सब्जेक्टची एक गोष्ट तुम्हाला सांगतो. जसं तुमचा बेसिक सायन्सचा पेपर झाला होता सेम बेसिक सायन्स सारखाच याचा पेपर राहणार आहे, पण पोरांचा हा पण बॅकच राहते. ठीक आहे, हा बॅक राहते. जसा बेसिक सायन्सचा पेपर झाला होता ऑनलाईन, जसा बेसिक सायन्सचा पेपर ऑनलाईन झाला होता तसा हा सुद्धा ऑनलाईन राहणार आहे. मी पूर्ण ट्रान्सपरन्सी ठेवतो, विद्यार्थ्याला असं घुमवत नाही, इकडे तिकडे फिरवत नाही, जे आहे ते सांगतो. आता CBIC आणि या सेमिस्टरचा BEE हे दोन सब्जेक्ट तुमचे जे आहेत ते मी या ठिकाणी घेणार आहोत. ठीक आहे, हे दोन सब्जेक्ट हा संध्याकाळी 8 वाजता असते, 7 वाजता असते संध्याकाळी, आणि हा सकाळी 8 वाजता असते मॉर्निंगला. ठीक आहे, तर लक्ष द्या. याचा जो सिलेबस आहे, पेपर तर तुमच्या लक्षात आला, पेपर कसा असेल ते पाहून घ्या. हा पेपर कोड आहे. त्याच्यानंतर हा सब्जेक्टचं नाव आहे बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग. आता पहिले कसं होतं माहिती या सब्जेक्टचं नाव काय होतं, आयस्कीम मध्ये बेसिक इलेक्ट्रॉनिक असं होतं, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स हे या सब्जेक्टचं नाव होतं. पण याच्यामध्ये बदलाव केला आणि या सब्जेक्टमध्ये दोन सब्जेक्ट ऍड केले. एक इलेक्ट्रिकल सब्जेक्ट आहे बेसिक इलेक्ट्रिकल आणि एक बेसिक इलेक्ट्रॉनिक सब्जेक्ट आहे. असे दोन सब्जेक्ट मिळून हा युनिट बनवलेला आहे. ठीक आहे, त्याचं BEE नाव आहे. आणि त्याच्यानंतर इथं जसं जिथं जिथं असं लिहून राहील 70*#, याचा अर्थ पेपर ऑनलाईन होणार आहे. याचा अर्थ पेपर ऑनलाईन. ऑनलाईन म्हणजे MCQ बेस्ड. ऑनलाईन म्हणजे काय, MCQ बेस्ड. एक नवीन गोष्ट तुमच्यासाठी जे कोणी सांगणार नाही, जे फक्त फॅकल्टीलाच माहीत असते आहे ना. तर सध्या तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात त्या पॉलिटेक्निकचा मी लेक्चरर आहे. लेक्चररला ह्या गोष्टी माहीत असतात की पेपर कसा निघते, पेपर कसा सेट करायचा. मी पेपर पण काढलेला आहे. पेपर कसा चेक करायचा, पेपरमध्ये पोरांनी काय लिहायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी एका लेक्चररलाच माहीत असतात. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी की आता MSB ने नवीन या वर्षीपासून रूल असा लावला की तुमचे जे पेपर आहेत ते डिजिटली चेक होतात. डिजिटली चेक म्हणजे हा समजा पकडून घ्या तुमचा पेपर, तर असा आम्ही चेक करतो डायरेक्टली. याला एवढे मार्क्स आहे, 4 मार्क्स. हा कम्प्युटरवर बेस्ड पेपर असते, म्हणजे कम्प्युटरवरती तुमचा जो पेपर असते तो स्कॅन होते. तो स्कॅन झाल्यानंतर आम्ही असं चेक करतो 4 मार्क्स. आणि मी स्वतः चेकिंग करतो पेपर्स MSBTचे, पॉलिटेक्निकचे. म्हणून हा महत्वाचा आहे. आणि तुम्ही क्लास कुठं लावला पाहिजे हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, सध्या तुम्ही जिथं प्रेझेंट मध्ये कधी पण लक्षात ठेवा, प्रेझेंट मध्ये तुम्ही राहायला पाहिजे. तुम्ही ना फ्युचर मध्ये जायला पाहिजे ना पास्ट मध्ये पाहिजे. याचं उदाहरण सांगतो मी. तुम्ही जर रस्त्याने चालले, रोडनी चालले बाईक घेऊन, तर रोडनी बाईक घेऊन जेव्हा जातो आपण, रस्त्यानं चालत जात असतो, तर आपण कधीही पुढचा विचार करायचा नाही.
मागचा विचार करायचा नाही, प्रेझेंटचा विचार करायचा. कारण आपण रस्त्यावर जात असतो. रस्त्यावर जात असताना आपल्याला तिथलं पूर्ण भान असलं पाहिजे की आपण रोडवर चाललो. रोडच्या आजूबाजूने जर कोणी आलं तर आपण उडवून देणार. म्हणून तुम्ही जेव्हा रस्त्याने जाता तेव्हा प्रेझेंटचा विचार केला पाहिजे. पूर्ण टोटली 100% त्या रोडवर असले पाहिजे तुम्ही. म्हणजे आपण जर उजव्या बाजूला गेलो तर आपल्याला गाडी ठोकून देईल, गाडी उडवून देईल. आपण जर डाव्या बाजूला गेलो तर गाडी उडवून देईल. म्हणून आपण पूर्ण प्रेझेंट असला पाहिजे. आणि तुम्ही जर का तिथं विचार केला, हा हा मी कॉलेजमध्ये जाऊन मस्त मज्जा करीन, है ना, काल मी बुंदीचे लड्डू खाल्ले होते, हे जर विचार करेल तर मागचा येऊन उडून टाकेन, ऍक्सिडेंट होऊन जाईल तुमचा. म्हणून माझं पण काम तसंच आहे. मी सध्या तुमचा प्रेझेंट आहे, ना तुमचा फ्युचर ना पास्ट. म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की मी कोणत्या कंपनीत सध्या कार्यरत नाही आहे. मी सध्या लेक्चरर आहे. म्हणजे तुमचा प्रेझेंट सध्याचा. पेपरमध्ये काय येते, पेपरमध्ये काय लिहायचं, पेपर कसा चेक होते आणि काय एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत, हे सगळे मीच सांगू शकतो. बाकीचे लोक सांगणार नाही. कारण की तुम्हाला सांगतात लोक की मी या कंपनीत आहोत, तुम्हाला इथंच या लागते, है ना, असे लोक सांगतात. परंतु मला सांगा, कंपनीला जायला भरपूर वेळ आहे, तुम्ही सध्याचं तर व्यवस्थित करा. म्हणून सध्याचा व्यवस्थित सांगणारा एकमेव व्यक्ती आहे तो म्हणजे मी. कारण की सध्या कार्यरत आहे, लेक्चरर आहे. म्हणजे प्रेझेंट मध्ये पेपरमध्ये काय येणार हे मी तुम्हाला सांगू शकतो, एक्सपेक्टेशन सांगू शकतो. म्हणून ज्या गोष्टी टीचर पासून लेक्चरर पासून शिकायला पाहिजे त्या त्याच्याच पासून शिकल्या गेल्या पाहिजे. ही एक महत्वाची गोष्ट आहे. तर आता तुम्हाला आपण युनिट पासून सुरुवात करू आणि पहिला युनिट आपण चालू करू बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग. ठीक आहे. कारण हा महत्वाचा आहे, कोणता युनिट किती मार्क्सला येते हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. सिलेबस मी तुम्हाला सांगणार आहे आता बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिकचा, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचा. ठीक आहे. किती युनिट आहेत तर टोटल युनिट तुम्हाला इथं सांगतो मी, टोटल 6 युनिट आहे. पहिले जे 3 युनिट आहेत हे बेसिक इलेक्ट्रिकलचे आहे. पहिले कोणते 2 सब्जेक्ट होते तुम्हाला, पण त्या 2 सब्जेक्टला एकत्रित टाकला आणि एक सब्जेक्ट बनवला. पहिले 3 युनिट जे आहेत 1 2 3, युनिट नंबर 3 हे इझीच आहे, काहीच कठीण नाही आहे. हे जे आहे हे इलेक्ट्रिकलचे युनिट्स आहेत, म्हणजे इलेक्ट्रिकल सब्जेक्ट आहेत त्याचे युनिट आहेत. ठीक आहे, इलेक्ट्रिकल ब्रांचचे. आणि हे जे 3 युनिट आहेत हे इलेक्ट्रॉनिक ब्रांच आहेत. हे इलेक्ट्रॉनिक ब्रांच आहे. म्हणजे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स ह्या दोन्ही ब्रांचचं कॉम्बिनेशन केलं आणि हा सब्जेक्ट बनवला, ज्या सब्जेक्टचं नाव आहे बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग. याचा पेपर तुमचा ऑनलाईन राहील, हे मी आता समजून सांगितलं, MCQ बेस राहील. परंतु तरीही आता मला फोन येतात, सर माझा पेपर बॅक आहे. ठीक आहे. म्हणून मला सांगा, जर तुम्ही दोन्ही सब्जेक्ट जर 3000 रुपयात भेटून राहिले तर तुमचे 1000 रुपये वाचून राहिले तर तुम्ही हा सब्जेक्ट 100% लावायलाच पाहिजे. ठीक आहे. एका सोबत दुसरा सब्जेक्ट लावला तर 1500 रुपयात तुमचा काय चाललं, तुमचा सब्जेक्ट निघून राहिला आणि चांगल्या पर्सेंटेजने निघून राहिला. बरं, लक्ष द्या. बेसिक इलेक्ट्रिकल फंडामेंटल्स पहिला सब्जेक्ट आहे. बेसिक इलेक्ट्रिकल फंडामेंटल्स मध्ये तुम्ही काय काय पाहणार आहे तर बेसिक इलेक्ट्रिकल फंडामेंटल्स मध्ये पाहणार आहे तुम्ही बेसिक गोष्ट. व्हॉट इज करंट, करंट काय आहे. व्हॉट इज व्होल्टेज, व्होल्टेज काय आहे. व्हॉट इज रेजिस्टन्स, रेजिस्टन्स काय. ह्या बेसिक गोष्टी तुमच्या झालेल्या आहे फर्स्ट इयर मध्ये बेसिक सायन्स मध्ये. तरी आपण रिपीट घेणार याच्यामध्ये. 14 मार्क्सचा 14 मार्क्सचा युनिट आहे, मोठा युनिट आहे हा, सर्वात मोठा युनिट पहिलाच आहे. म्हणून पहिल्यावर थोडं लक्ष द्या. ठीक आहे. आता बेसिक सायन्स मध्ये पण ऑनलाईन पेपर होता. बेसिक सायन्स मध्ये पेपर काय होता, ऑनलाईन होता. पण ऑनलाईन जरी असला पण पहिली युनिट टेस्ट म्हणजे युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2 हे काय होती, ऑफलाईन होती. ऑफलाईन म्हणजे क्वेश्चन विचारत होते. तर तोच पॅटर्न इथं सुद्धा राहणार, हे लक्षात ठेवा. ऑनलाईन नाही राहणार, ऑफलाईनच पेपर राहणार याचा. युनिट टेस्ट 1, युनिट टेस्ट 2. पण तुम्ही जर MSBTचा फायनल पेपर म्हटला तर फायनल पेपर तुमचा ऑनलाईन आहे. ओके. त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रिकल मशीन्स. इलेक्ट्रिकल मशीन्स तुम्ही इलेक्ट्रिकल मशीन्स कोणत्या कोणत्या पहा. आपल्या पंख्याची मोटर्स आहे, मोटर जेवढे काही मोटर्स असतील, AC मोटर्स आहे, DC मोटर्स आहे, फॅनची मोटर्स आहेत, जेवढे काही मशीन्स असतात त्या सगळ्या मशीन्स आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. सगळं बेसिक. हा 12 मार्काचा युनिट आहे. युनिट नंबर 3 इलेक्ट्रिकल सेफ्टी अँड प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेस. आपण जे जे डिव्हायसेस यूज करतो, काही काही डिव्हायसेस असे आहेत इलेक्ट्रिकलचे
की जे आपल्या जीवाला हानी पोचवू शकतात. फॉर एक्झाम्पल, जर समजा कूलर चालू असला आणि कूलर चालू असल्यानं त्याच्यामध्ये अर्थिंग जर समजा पास झालं नाही बरोबर, तर आपण चिपकू शकतो. हे इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस असतात अशात की जे आपल्याला धोका देऊ शकतात. मग याच्यावर सेफ्टी काय है ना, अशा इलेक्ट्रिकल डिव्हाइसेसवरती काय सेफ्टी आपण लावू शकतो, असे खूप सारे आपण या युनिटमध्ये पाहणार आहोत. युनिट नंबर 3, 10 मार्क्स. त्याच्यानंतर युनिट नंबर 4 पहा, स्पेशल पर्पज डायोड अँड देअर अप्लिकेशन. हे डायोड काय आहे, डायोडचा अर्थ काय होते पहा, लक्ष द्या. इलेक्ट्रोड. इलेक्ट्रोड म्हणजे असे ज्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट पास होते. इलेक्ट्रिक करंट काय होते, पास होते. इलेक्ट्रोड म्हणजे इलेक्ट्रिक करंट त्याच्यातून काय होते, पास होते. आणि डायोड, डायोडचा अर्थ होते डाय म्हणजे डायोड. डायचा अर्थ होते दोन इलेक्ट्रोड. दोन इलेक्ट्रोडचा अर्थ त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह असते, असा डायोड असते. डायोडचा सिंबल असा असते. आणि डायोडचं काम काय आहे, तर डायोड हा एसी टू डीसी कन्वर्ट करते. जे व्होल्टेज आहे ते जास्त असते त्याला कमी करते. जसं तुम्ही चार्जर वापरता मोबाईलमध्ये, तर मोबाईलची चार्जिंग करताना जे चार्जर वापरतो ना, तो काय करते माहितीये काय, आपला जो व्होल्टेज असते तो 230 व्होल्ट असते. किती असते 230 व्होल्ट. हा 230 व्होल्टला डायरेक्ट तो 7 व्होल्ट करते. हा पण एसी ला डीसी मध्ये. तर हे जे आपलं चार्जर असते, जो आपण मोबाईलला चार्जिंग लावतो, त्या चार्जर मध्ये देखील डायोड असते, जो डायोड कन्व्हर्जन करते एसी टू डीसी. हे सगळं आपण याच्यात पाहणार आहोत 12 मार्क्स कसं बनते. त्याच्यानंतर आहे ट्रान्झिस्टर्स. एनपीएन ट्रान्झिस्टर, पीएनपी ट्रान्झिस्टर, हे ट्रान्झिस्टरचे टाइप्स. ठीक आहे. तर हा जो ट्रान्झिस्टर युनिट आहे हा आहे तुमचा 12 मार्क्स. आणि सगळ्यात शेवटचा जो युनिट आहे तो आहे सेन्सर्स अँड ट्रान्सड्युसर्स. सेन्सर्स अँड ट्रान्सड्युसर जो आहे 10 मार्क्सचा. सेन्सर्स अँड ट्रान्सड्युसर. सेन्सर्स तुम्हाला माहित आहे किती महत्वाचे आहे. ड्रोन मध्ये सेन्सर लागलेला असते, आपल्या फोर व्हीलर मध्ये सेन्सर लागला. ड्रोन मध्ये सेन्सर कशासाठी असते माहिती आहे काय, जेव्हा ड्रोनचा सेन्सर जेव्हा उडतो ना, तो उडत असताना ड्रोनचा सेन्सर वरती गेल्यानंतर एखादा पक्षी येऊ शकते. मग तो पक्षी 2-3 फूट पासूनच त्याला डिटेक्ट केला पाहिजे. तो डिटेक्ट करते त्याच्यापासून दूर पडते ड्रोन. त्याच्यानंतर अजून जर एखादं झाड असेल तर होऊ शकते एखादा आपण मॅरेज जो लॉन असते त्या लॉन मध्ये गेल्यानंतर भरपूर झाडं असतात. तर जेव्हा ड्रोन उडवतो तेव्हा ड्रोन उडत असताना झाडाला जर टच व्हायला आला तर सेन्सर सांगते यू आर टचिंग टू द ट्री. मग तो सेन्सर काय करते, 2 फुटापासूनच दूर उडते, त्या झाडाला टच होत नाही, नाहीतर तो ड्रोन खराब होऊ शकते. असे सेन्सर्स आपण याच्यात पाहणार आहे. सेन्सर कसे काम करतात. सिमिलरली आपण कारमध्ये सेन्सर पाहतो, चारी बाजूने कुठं कुठं सेन्सर असते. काही कारमध्ये फक्त मागच्या बाजूने सेन्सर असते. जेव्हा आपण गाडी मागे घेतो, बॅक साईड घेतो है ना, रिव्हर्स घेतो, तेव्हा रिव्हर्स घेताना कॅमेरामध्ये आपल्याला दिसते. सोबत सोबत जर समजा आता हा बोर्ड आहे किंवा ही भिंत आहे, या भिंतला 1 ते 2 फूट जर समजा सेन्सर, इथं भिंत जर 2 फूट असेल तर सेन्सर सांगते यू आर टचिंग टू द लाईन है ना, म्हणून तो आवाज करते विंग असा आवाज करते. मग आपल्याला समोर जावं लागते. असे सेन्सर्स है ना, असे खूप साऱ्या व्हरायटीज ऑफ सेन्सर असतात, ते आपण याच्यामध्ये पाहणार आहे, जे खूप कामाचे. ठीक आहे. ट्रान्सड्युसर हा कन्व्हर्जन आहे. ठीक आहे. तर हे आपण पाहू या युनिटमध्ये. तर असे टोटल आपल्याला 6 युनिट पाहायचे आहे. 3 युनिट इलेक्ट्रिकल ब्रांच आहे आणि 3 युनिट इलेक्ट्रॉनिक ब्रांच आहे. असे दोघांचं मिश्रण करून आपल्याला बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग हा विषय पाहायचा आहे. ठीक आहे. आणि याचा सब्जेक्ट कोड तर तुमच्या लक्षात आला. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याचा आहे बुक्स. बुक्स कोणते पाहायचे, तर बुक्स एवढे सारे दिलेले एमएसबीटी ना तुम्हाला करायसाठी, पण तुम्हाला हे याच्यातून काही करायची गरज नाहीये. मी याचा नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. नोट्स तुमच्या समोर इथं मी दाखवतो कशा आहेत. तर सगळ्यात पहिला थेरेजा, सर्वात फेमस जर याचं पब्लिकेशन असेल तर थरेजा म्हणू शकतो आपण. थरेजा जो आहे, बीएल थरेजा, एके थरेजा, सर्वात फेमस नोट आहे थरेजाचं. ठीक आहे. ए टेक्स्ट बुक ऑफ इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी. इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी जर बुक वापरायचं असेल तर थरेजाचं वापरा. ए बेस्ट बुक आहे, हे चांगलं बुक आहे थरेजाचं. एस चांद पब्लिकेशन. एस चांद पब्लिकेशन सर्वात जास्त फेमस पब्लिकेशन आहे इलेक्ट्रिकल साठी, म्हणून इलेक्ट्रिकल साठी तुम्ही हेच वापरा. इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी. अजून आहे मित्तल आहे,
ठीक आहे, व्ही एन मित्तल आहे, युगेज आहे, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सक्सेना आहे. हे झाले इलेक्ट्रिकलसाठी. इलेक्ट्रॉनिकसाठी मेहताचं बुक आहे एक, प्रिन्सिपल्स ऑफ इलेक्ट्रॉनिक, एस चांद पब्लिकेशनच आहे. ठीक आहे, हे सर्वात फेमस आहे. ठीक आहे, एक कल्सी HS आहे. तुम्हाला हे काही करायची गरज नाही आहे. ह्या लिंक, ज्या लिंकवरून तुम्ही काय करू शकता, अभ्यास करू शकता. लर्निंग वेबसाईट्स, या वेबसाईटवरून तुम्ही अभ्यास करू शकता. परंतु तुम्हाला त्या वेबसाईटवरून अभ्यास करायची गरज नाही. इथं वेबसाईट तुमच्या समोर आहे, या वेबसाईटवरून तुम्ही अभ्यास करा. ठीक आहे, आता आपण चालू करू सिलेबस आपला बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिकचा. ओके, युनिट नंबर 1 आपण स्टार्ट करत आहे. MSBT सेकंड सेम COIT पॉली के स्कीम, युनिट नंबर 1 BEE 31230. ठीक आहे, तर पहिला जो सब्जेक्ट, पहिला जो आपला युनिट आहे, त्या युनिटचं नाव आहे बेसिक इलेक्ट्रिकल फंडामेंटल्स. हा पहिला युनिट आहे. हा 14 मार्क्सचा आहे, लक्षात ठेवा. म्हणजे हा जर युनिट केला तर तुम्हाला याच्यामध्ये किती मार्क्स भेटणार, 14 मार्क्स. किती मार्क्स, 14 मार्क्स. तर हा जो पहिला युनिट आहे हा तुमचा 14 मार्क्सचा आहे, ज्याचं नाव आहे बेसिक इलेक्ट्रिकल्स अँड बेसिक इलेक्ट्रिकल फंडामेंटल्स. ठीक आहे, याचं नाव काय दिलेलं आहे, बेसिक इलेक्ट्रिकल फंडामेंटल्स. फंडामेंटलचा अर्थ लक्षात ठेवा, फंडामेंटल्स म्हणजे बेसिक गोष्टी. ठीक आहे, बेसिक इलेक्ट्रिकल्स अँड फंडामेंटल्स. आता याच्यामध्ये जो सिलेबस पाहायचा आहे, तो सिलेबस काय काय हे लक्षात घ्या. सगळ्यात पहिला जो आहे तो आहे इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किट्स. इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किट काय असते, त्याच्यानंतर सिरीज आणि पॅरलल मॅग्नेटिक सर्किट्स काय असतात. फॅराडेज लॉ तुम्ही पाहिलेला आहे, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, ते आपण याच्यात पाहणार आहे. फ्लेमिंग्स राईट हँड रूल आहे, लेन्झ लॉ आहे, डायनेमिकली स्टॅटिकली रिड्यूस EMF आहे, सेल्फ अँड मॅच्युअल इंडक्टन्स आहे, AC DC क्वांटिटी आहे, काय असते, ऍडव्हान्टेजेस त्याचे AC ओव्हर DC, AC आणि DC मध्ये काय फरक आहे, सिंगल फेज AC काय असते, सायनोसायडल AC वेव्स काय असतात, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू काय असते, सायकल, ऍम्प्लिफायर, त्याच्यानंतर टाइम पिरियड, फ्रिक्वेन्सी, अँग्युलर फ्रिक्वेन्सी, RMS व्हॅल्यू, ॲव्हरेज व्हॅल्यू, सायनोसायडल वेव्हफॉर्म आणि फॅक्टर, पीक फॅक्टर, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आपण या युनिटमध्ये पाहणार आहोत. मग त्याच्यानंतर सिंगल फेज झाल्यानंतर 3 फेज. सिंगल फेज आणि 3 फेज मध्ये काय फरक आहे, आपल्या घरात जे येते ते सिंगल फेज, आपल्या घरामध्ये जे इलेक्ट्रिसिटी येते ते सिंगल फेज. ज्याच्या घरी चक्की असते, मोठमोठ्या मशिनरीज असतात, फॅक्टरी असते, त्याच्याकडे 3 फेज असते. हा 3 फेज सप्लाय काय असते, सिंगल फेज आणि 3 फेज मध्ये काय फरक आहे हे आपल्याला पाहायचं आहे. स्टार आणि डेल्टा कनेक्शन काय असते, फेज लाईन करंट काय असते, फेज अँड लाईन व्होल्टेज इज स्टार कनेक्टेड अँड डेल्टा कनेक्टेड, बॅलन्स सिस्टीम काय असते हे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिला बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिकचा पहिला युनिट आपण चालू केला आहे आणि पहिल्या युनिटमध्ये सगळ्यात पहिला पार्ट जो आहे तो आहे इलेक्ट्रिक सर्किट. आता बघा, तुम्ही जर समजा आपला क्लास जॉईन केला तर तुम्ही पाहू शकता बाकीचे अदर क्लासेसमध्ये जर ॲज कम्पॅरेटिव्हली पाहिले तर हे सब्जेक्ट शिकवले जात नाही, कारण की हा कटिंग सब्जेक्ट आहे, हा त्यांना जमत नाही आणि ते शिकू शकत नाही. शिकवलं तर गोष्टी झोपतील. पण आपल्या इथं असं नाही आहे, आपल्या इथं सर्व सब्जेक्ट तुम्हाला आपल्या ब्रांचचे आणि आपल्या फील्डचे पाहायला भेटतात. आणि मेन म्हणजे काय की त्या सब्जेक्टवर फोकस झाला पाहिजे, तो सब्जेक्ट हार्ड गेला नाही पाहिजे आणि तो सब्जेक्ट विद्यार्थ्याचा चांगल्या मार्क्सने निघाला पाहिजे, हा आपला एम आहे. आला का लक्षात. म्हणून आपला फोकस काय की आपण जे शिकून राहिलो या विषयामध्ये लक्षात घ्या, आपण जे शिकत आहे ते शिकत असताना याच्यातून आउटपुट येते काय हे समजलं पाहिजे. म्हणजे काय की आपण जे शिकून राहिलो त्याच्यातून MCQ बेस्ड क्वेश्चन आपल्याला करता आले पाहिजे. तुम्हाला जर MCQ विचारला, आज तर विचारणार नाही, पण उद्यापासून तुम्हाला मी रोजचे 20 क्वेश्चन MCQ विचारणार आणि त्याचं प्रिपरेशन तुम्हाला आलं पाहिजे, त्याचं प्रिपरेशन तुम्ही केलं पाहिजे, तरच तुमचं भलं होणार, नाही तर मग तुमचा सब्जेक्ट हा बॅक राहू शकते, हे लक्षात घ्या. आणि एकाएकी कोणती गोष्ट होणार नाही. मी तर म्हणतो तुम्हाला याचा अभ्यास करायची गरजच नाही आहे. तुम्ही व्हिडिओ पहा आपले, तुम्ही लेक्चरच करा, 10 वेळा लेक्चर करा आपले, तुम्ही 100% सांगतो तुमचं एवढं पाठ होऊन जाईल की तुम्हाला वाचायची गरज पडणार नाही. नोट्स तर अवेलेबल आहेच, नोट्स तर मी देणारच आहोत तुम्हाला, परंतु तुम्हाला वाचायची गरज राहणार नाही. आता इलेक्ट्रिक सर्किट्स अँड थेरी हे आपल्याला पाहायचं आहे.
इलेक्ट्रिक सर्किटचे आणि मॅग्नेटिक सर्किट पण पाहायचं आहे. सर्किटचा अर्थ पहा, लक्ष द्या. समजा हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे. ठीक आहे, लक्ष द्या. या पॉइंटवर लाईट आहे, या पॉइंटवर काय आहे, लाईट आहे. या पॉइंटवर काय आहे, एक स्विच आहे. स्विच आहे म्हणजे बटन आहे. लक्ष द्या इकडे, या पॉइंटवर स्विच आहे आणि इथून याला लावलेली आहे बॅटरी. काय लावली आहे, बॅटरी. लक्ष द्या मी काय म्हणून राहिलो, इथं लावलेली आहे बॅटरी. बॅटरीला एक पॉझिटिव्ह आणि एक काय असते, निगेटिव्ह, हे तुम्हाला माहिती आहे. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. लक्ष द्या काय म्हणून राहिलो मी, हा लाईटचा स्विच इथं लावला, ठीक आहे, बॅटरीचं कनेक्शन इथं लावलं आणि हे कनेक्शन इथं लावलं. तर जेव्हा हे कनेक्शन पूर्ण झालं, याला म्हणतो आपण सर्किट. म्हणजे सगळे इक्विपमेंट, सगळे पार्टिकल्स किंवा इक्विपमेंट म्हणू शकतो आपण, सगळे पार्ट्स, ठीक आहे, सगळे ऑब्जेक्ट एकमेकाला कनेक्ट झाले तर त्याला काय म्हणतो आपण, सर्किट. त्याला काय म्हणतो आपण, सर्किट. आणि याच्यामधून इलेक्ट्रिक करंट पास होत आहे म्हणून त्याचं नाव काय पडलं, इलेक्ट्रिक सर्किट. सर्किट म्हणजे लक्षात आलं तर सर्किट म्हणजे क्लोज लूप. सर्किट म्हणजे होते क्लोज लूप. क्लोज लूपचा अर्थ हा लूप बनवला, ह्या सगळ्यांचं एक मिश्रण झालं, सगळ्याचं कनेक्शन झालं, त्यालाच आपण काय म्हणतो, सर्किट. क्लोज लूप, त्यालाच काय म्हणतो आपण, सर्किट. इलेक्ट्रिक सर्किट थेरी. आता बघा, इलेक्ट्रिक सर्किट म्हटलेलं आहे, तर आता इलेक्ट्रिक सर्किटची डायग्राम तुमच्या समोर दिलेली आहे. ठीक आहे, आता हे इलेक्ट्रिक सर्किटची डायग्राम, EMF, आणि इथं काय लावलेली आहे, बॅटरी. इथं काय लावलेली आहे, बॅटरी. आता या बॅटरी पासून कनेक्शन जे काही आहे ते इथं दिलेलं आहे. इथं हा रेजिस्टन्स आहे आणि याच्यामधून करंट चालला. काय चालला, करंट. तर बा इथं काय दिलेलं आहे, तर इथं बॅटरी दिलेला आहे म्हणजे व्होल्टेज, इथं रेजिस्टन्स आहे म्हणजे R, आणि याच्यातून करंट चालला म्हणजे I. तर तुम्हाला ओम्स लॉ माहित आहे, V इज इक्वल्स टू काय आहे, IR आहे ना, V इज इक्वल्स टू IR. तर याच्यामधून जो करंट चालला, हे जे एक सूत्र आहे ते एकमेकाला काय करून राहिलं, बांधून राहिलं. तर इथे एक डायग्राम दिलेली आहे. हे जे डायग्राम आहे हे इलेक्ट्रिक सर्किटचे आहे. एक पूर्ण सर्किट हा कंप्लीट करते. इथून जो आहे करंट याच्यातून पास होऊन राहिला आणि तो करंट पास झाल्यानंतर परत त्या बॅटरी पर्यंत चालला, त्याला आपण म्हणतो सर्किट. जर समजा हा करंट इथून निघाला आणि इकडे गेलाच नाही तर याला सर्किट म्हणतो का आपण, नाही. म्हणून लक्षात ठेवा, सर्किट हा एक क्लोज पाथ आहे, तो तिथून निघाल्यावर परत तिथे येते, त्याला आपण म्हणतो सर्किट. आता हे झालं एक सर्किट. हे जे आहे हे इलेक्ट्रिक सर्किट आहे. इलेक्ट्रिक सर्किट काऊन म्हणतो, कारण इलेक्ट्रिसिटी याच्यातून पास होते. मग तसंच मॅग्नेटिक सर्किट आहे, MMF. ठीक आहे, मॅग्नेटिक सर्किट कसं आहे, तर मॅग्नेटिक सर्किट मधून पण मॅग्नेट जो आहे हा मॅग्नेट असा सर्क्युलरली काय होते, पास होते. आणि याच्यामधून जे मॅग्नेटिक वेव्ह जातात त्या मॅग्नेटिक वेव्हला मोजण्यासाठी जे म्हणतो आपण त्याला काय म्हणतो, फ्लक्स. किती मॅग्नेटिक फील्ड याच्यामधून गेली. ठीक आहे, आणि या मॅग्नेटिक फील्ड मधून आपण करंट पास करू शकतो. काय पास करू शकतो, करंट. मॅग्नेट कुठं वापरले जाते सांगा बरं, जिथं आपण साऊंड सिस्टीम वापरतो, डीजे वापरतो, त्याच्यामध्ये मागच्या बाजूला जे हुपर्स असतात त्या हुपर्सला काय असते, मॅग्नेट असतात. त्या मॅग्नेटमुळेच आवाज जो आहे असा बेस वाढतो, आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो. हे सगळं मॅग्नेटचं कमाल आहे. आपण जे हेडफोन घालतो ना कानामध्ये, ते पण तुमचे काय आहे, मॅग्नेटच आहे. ठीक आहे, आता याची थेरी थोडक्यात पाहू आपण. पहा पहिला काय पॉइंट काय म्हणते, हा इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय, तर हा एक क्लोज कंडक्टिंग पाथ आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट काय होते, फ्लो होते. बघा हा एक क्लोज करंट पाथ आहे आणि याच्यामधून काय होऊन राहिला, इलेक्ट्रिक करंट काय होऊन राहिला, पास. इलेक्ट्रिक करंट पास कसा होत आहे, लक्ष द्या. इथून चालू झाला इलेक्ट्रिक करंट आणि हा पूर्ण इलेक्ट्रिक करंट इथून पूर्ण इथपर्यंत पोहोचत आहे. इलेक्ट्रिक करंट चालू झाला आणि इलेक्ट्रिक करंट चालू झाल्यानंतर हा जो इलेक्ट्रिक करंट आहे हा इथपर्यंत पोहोचला. ठीक आहे, पुढचा पॉइंट काय म्हणते, इट टिपिकली कंटेन्स अ सोर्स. सोर्सचा अर्थ काय, की हे जे इलेक्ट्रिक सर्किट असते याच्यामधून एक सोर्स असते. हा सोर्स म्हणजे काय, बॅटरी किंवा एसी सोर्स. बॅटरी किंवा एसी. एसीचा अर्थ काय, जे इलेक्ट्रिसिटी आपल्याकडून येते ते एसी. आपल्याकडून म्हणजे जे खांबावरून जे आपल्याकडे येते, पोलवरून आपल्या घरात येते, ते एसी आहे, त्याला एसी म्हणतो आपण. किंवा बॅटरी. इथून कनेक्शन चालू झालं, कंडक्टर्स
अँड सर्किट एलिमेंट्स, रेजिस्टर्स, स्विचेस, लीड्स. म्हणजे याच्यात काय काय असणार? 3 गोष्टी असणार. सगळ्यात पहिले रजिस्टर. रजिस्टर याच्यात असणार. नंतर कंडक्टर. कंडक्टर म्हणजे काय होते? वायर. ज्या वायर मधून इलेक्ट्रिक करंट चालला. आणि त्याच्यानंतर आहे स्विचेस. स्विचेस म्हणजे बटन. स्विचेस म्हणजे काय होते? बटन. ठीक आहे. वायर म्हणजे कंडक्टर्स. वायर म्हणजे काय? कंडक्टर ज्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट जाते. वायर म्हणजे काय? कंडक्टर ज्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट जाते. स्विचेस जे आपण काय करू शकतो? ऑन आणि ऑफ करू शकतो, असे स्विचेस. आणि रेजिस्टर म्हणजे काय? तर रेजिस्टरचा अर्थ होते अपोज ऑफ करंट. अपोज ऑफ करंट. करंटला अपोज करणारा जो असते तो असते रेजिस्टर. करंटला अपोज करणारा काय असते? रेजिस्टन्स. ठीक आहे. तर या सर्किटमध्ये, इलेक्ट्रिक सर्किटमध्ये काय काय असते? सगळ्यात पहिला असते वायर, ज्याच्यामधून करंट पास होते. दुसरा स्विच असते, ज्या स्विचनं आपण त्याच्यातून करंट जाणार की नाही हे सांगतो, ऑन ऑफ करतो. आणि तिसरा अपोज, काय करते? अपोज करते, म्हणजे करंटला कमी करते, थांबवते. ठीक आहे. तर याला आपण म्हणतो अपोज किंवा रेजिस्टन्स. रेजिस्टन्स म्हणजे विरोध करणे, थांबवणे. पुढचा पॉइंट पहा. आता सर्वात महत्वाचं म्हणजे काय, की मी जे बळबळ करून राहिलो इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंट, ह्या सिंपल क्वेश्चनच एक्झाम मध्ये येतात. व्हॉट इज इलेक्ट्रिक करंट? इलेक्ट्रिक करंट मीन्स अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. जसं मी म्हटलं वॉटर, वॉटर फ्लो. वॉटर फ्लो मीन्स अ फ्लो ऑफ वॉटर, पाण्याचा प्रवाह. तसा विद्युतचा प्रवाह असते, त्याला इलेक्ट्रिक करंट म्हणतो. आता विद्युत प्रवाहाचा अर्थ काय? इलेक्ट्रिक करंट कसा होते तुम्हाला माहिती आहे. जर समजा एक पाईप असं काय घेतला आपण, एक पाईप घेतला. लेट सपोज कन्सिडर केला हा एक पाईप आहे. या पाईप मधून वॉटर मॉलिक्युल्स चालले. काय चालले? वॉटर मॉलिक्युल चालले. जसा पाईप मधून वॉटर मॉलिक्युल जातात तसाच हा तुमचा वायर आहे. काय? वायर आहे. या वायर मधून काय प्रवास होते? तर या वायर मधून इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात. काय फ्लो होतात? इलेक्ट्रॉन्स. तुम्हाला माहिती आहे 2 प्रकारचे असतात. एक इलेक्ट्रॉन, त्याच्यानंतर एक प्रोटॉन. इलेक्ट्रॉन कसे असतात? निगेटिव्ह. आणि प्रोटॉन कसे असतात? पॉझिटिव्ह. ठीक आहे. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन. तर याच्यापैकी इलेक्ट्रॉन जो आहे तो वायर मधून फ्लो होते. इलेक्ट्रॉन, लक्ष द्या इकडे, इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते वायर मधून फ्लो होतात. ठीक आहे. म्हणून इलेक्ट्रिक करंट काय होते पहा. करंट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज थ्रू द कंडक्टर. कंडक्टर म्हणजे होते वायर. लक्ष ठेवा, कंडक्टर म्हणजे काय होते? वायर. तर जेव्हा इलेक्ट्रॉन्स हे वायर मधून फ्लो करतात, म्हणजे कंडक्टर मधून, एका कंडक्टिंग मटेरियल मधून फ्लो करतात, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? करंट. काय म्हणतो? करंट. आता हा जो करंट आहे, हा एक महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवा. करंटचं युनिट काय? फ्लो ऑफ चार्ज. पहिला पॉइंट लक्षात ठेवा, फ्लो ऑफ चार्ज. फ्लो ऑफ चार्ज किंवा चार्जला आपण काय म्हणतो? लक्ष द्या इकडे, चार्जला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रॉन्स. फ्लो ऑफ चार्ज, चार्जला काय म्हणतो? इलेक्ट्रॉन्स. द फ्लो ऑफ चार्ज ऑर इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड करंट. हे झाले करंटची डेफिनेशन. दुसरं, व्हॉट इज द युनिट ऑफ करंट? द युनिट ऑफ करंट इज एम्पियर. हे झालेलं आहे बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, बेसिक सायन्स मध्ये झालेलं आहे. द युनिट ऑफ करंट इज एम्पियर. करंटचं युनिट काय आहे? एम्पियर आहे. त्याच्यानंतर डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ठीक आहे. कन्व्हेन्शनल करंटचं डायरेक्शन लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असते. कसं असते? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. मग समजा हे बॅटरी आहे, या बॅटरीचा हा पॉझिटिव्ह आणि हा काय? निगेटिव्ह आहे. मग तुम्हाला विचारलं की कन्व्हेन्शनल करंट कसा असते, तर कन्व्हेन्शनल करंट जो आहे तो पॉझिटिव्ह पासून स्टार्ट होते आणि निगेटिव्ह वर काय होते? एंड होते. हा कन्व्हेन्शनल करंट आहे. 3 गोष्टी आहे, फ्लो ऑफ चार्ज और इलेक्ट्रॉन्स मीन्स करंट. दूसरा पॉइंट, युनिट ऑफ करंट इज एम्पियर. आणि तिसरा पॉइंट, कन्व्हेन्शनल करंट जो आहे, कन्व्हेन्शनल करंट हा पॉझिटिव्ह टू काय असते? निगेटिव्ह असते. कन्व्हेन्शनल करंट. अजून एक करंट याच्यात मध्ये लिहिला नाही आहे, तो करंट म्हणजे इलेक्ट्रॉन करंट. लक्ष द्या इकडे,
पुढचा कोणता करंट आहे? इलेक्ट्रॉन. हा कन्व्हेन्शनल करंट झाला. एक इलेक्ट्रॉन करंट लक्ष द्या, इलेक्ट्रॉन करंट. आता बघा, कन्व्हेन्शनल करंटच्या अपोजिट मध्ये इलेक्ट्रॉन करंट असते. जसं फॉर एक्झाम्पल मी आता सांगितलं तुम्हाला की हा समजा सर्किट आहे, हा आहे पॉझिटिव्ह, हा काय निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह. तर कन्व्हेन्शनल करंट जो आहे तो असा आहे, ते म्हणजे हा झाला कन्व्हेन्शनल करंट. तुम्हाला जर इलेक्ट्रॉन करंट विचारला तर सांगा बरं मग. इलेक्ट्रॉन करंट, इलेक्ट्रॉन करंट हा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह येते, याच्या अपोजिट. लक्षात ठेवा, हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे, याच्यामध्ये ऍड करा. इलेक्ट्रॉन करंट हा निगेटिव्ह वरसून स्टार्ट होते आणि पॉझिटिव्ह वर जाते. तर कन्व्हेन्शनल करंट आणि इलेक्ट्रॉनिक करंट किंवा इलेक्ट्रॉन करंट या दोघांमध्ये काय फरक आहे? द कन्व्हेन्शनल करंट ऑलवेज स्टार्ट विथ द पॉझिटिव्ह अँड एंड विथ द निगेटिव्ह. द इलेक्ट्रॉन करंट इज ऑलवेज स्टार्ट विथ द निगेटिव्ह अँड एंड विथ द पॉझिटिव्ह. आलं लक्षात? त्याच्यानंतर फॉर्म्युला तुम्हाला माहितच आहे, चार्जचा फॉर्म्युला काय आहे? चला सांगा, चार्जचा फॉर्म्युला इथे दिलेला आहे. चार्ज इज इक्वल्स टू करंट अपॉन टाइम. चार्ज इज इक्वल्स टू करंट अपॉन टाइम, हा फॉर्म्युला आहे चार्जचा. चार्जचा म्हणजे जो चार्ज असते आपला, इलेक्ट्रॉन चार्ज असते ना, हा याचा फॉर्म्युला आहे करंट अपॉन टाइम. मग याच्यावरून आपण करंटचा फॉर्म्युला घेऊ शकतो, चार्ज इंटू टाइम. करंट जर काढायचं असेल तर चार्ज इंटू टाइम. आता हा चार्ज इंटू टाइम कसा? तर लक्षात घ्या, समजा हा इलेक्ट्रिक करंट, हे फाइंड आउट होते, आपल्याला माहित पडते. लक्ष द्या, आता हे जे आहे हे समजा 10,000, किती? 10,000, 10,000. हे लक्ष द्या इकडे, 10,000 इलेक्ट्रॉन्स याच्यातून चालले. इलेक्ट्रॉन्स चालले म्हणजे 10,000 चार्जेस याच्यामधून चालले. ठीक आहे, किती? 10,000. आता हे जे 10,000 चार्जेस चालले, त्याच्यासाठी जो लागणारा जो टाइम आहे तो आहे 50 मायक्रोसेकंड. किती? 50 मायक्रोसेकंड हा टाइम. लक्ष द्या. मग आता याच्यात करंट किती गेला हे कसं कॅल्क्युलेट होणार? परत पण सांगून राहिलो मी, हा एक वायर आहे, ठीक आहे, कंडक्टिंग वायर आहे. त्या कंडक्टिंग वायर्स मधून चार्जेस चालले म्हणजे इलेक्ट्रॉन चालले. किती चालले? तर 10,000 इन 50 मायक्रोसेकंड. 10,000 चार्जेस इन 50 मायक्रोसेकंड. मग आता करंट कॅल्क्युलेट होते, किती आहे? 10,000 आहे, तर हे 10,000 आले इथं. किती वेळात चालले? तर 50 मायक्रोसेकंड मध्ये चालले. मग याचं कॅल्क्युलेशन करा. इथे येईल 5 0 1 2 3 4 1 2 3 4. म्हणजे याला टाइम किती लागून राहिला? किती लागून राहिला? 5 लाख. किती लागून राहिला? 5 लाख. टाइम नाही, करंट पास झाला 5 लाख एम्पियर. करंट किती झाला? 5 लाख एम्पियर करंट तिकडेच्यातून पास झाला. समजलं? तर याच्यावरून आपण असं कॅल्क्युलेट करू शकतो. आणि हे लक्षात घ्या, करंट हा जो असते तो चार्ज इंटू टाइम असते. हे फॉर्म्युले महत्वाचे. मी पुढच्या क्लासमध्ये आज जेवढे झालं सगळ्याचे 20 MCQ घेणार आणि ते 20 MCQ चा आन्सर तुम्हाला द्यावा लागेल. ठीक आहे, तर चार्जचा फॉर्म्युला आहे. चार्जचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितला आहे करंट अपॉन टाइम. आणि याला जर समजा करंट विचारला तर करंट इज इक्वल्स टू हा जो टी आहे हा मल्टिप्लाय मध्ये जाणार. तर इथे इन करंट इज इक्वल्स टू क्यू इंटू टी. हा आहे करंट, हा आहे चार्ज आणि हा काय? टाइम. क्लिअर झाला? तर हा झाला आपला करंट किंवा चार्जचा फॉर्म्युला. दुसरा महत्वाचा पॉइंट आहे तुमचा व्होल्टेज. काऊन ह्या गोष्टी आपण काऊन बोललो? कारण एक सर्किट कंप्लीट करण्यासाठी, काय कंप्लीट करण्यासाठी? सर्किट कंप्लीट करण्यासाठी या सगळ्या गोष्टी लागतात. एक सर्किट कंप्लीट करण्यासाठी पहिला व्होल्टेज, दुसरा करंट, करंटला आपण आय म्हणतो, आणि तिसरा रेजिस्टन्स. ठीक आहे, व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स ह्या तिन्ही गोष्टी लागतात. आणि एक लॉ आहे, ज्या लॉचं नाव काय? ओहम्स लॉ. कोणता लॉ? ओहम्स लॉ. ओहम्स लॉ काय म्हणते? व्ही इज इक्वल्स टू आय आर. आणि यानं हे सांगितलेलं आहे की सर्किट कंप्लीट करत असताना जेव्हा व्होल्टेज डेव्हलप होते तेव्हा करंट आणि रेजिस्टन्स या दोघांची काय होते? फाईट होते. दोघांची काय होते? फाईट होते. चला लक्ष द्या. आता व्होल्टेज म्हणजे काय? तर व्होल्टेजचा फॉर्म्युला आता सांगितलं तुम्हाला काय?
व्ही इज इक्वल्स टू आय आर. म्हणजे तुम्हाला जर करंट माहित असेल, समजा मी म्हटलं की 50 अँपिअर करंट आहे, रेजिस्टन्स माहित आहे, मी म्हटलं की 10 ओहम रेजिस्टन्स आहे, तर झाला तुमचा व्होल्टेज निघाला 5.15 आणि 2 शून्य म्हणजे 500. काय 500 व्होल्ट झाला. तर व्होल्टेज म्हणजे काय, तर कॉम्बिनेशन आहे कोणाकोणाचं, करंट आणि रेजिस्टन्स. करंट आणि रेजिस्टन्स. तर व्होल्टेज आपण नंतर घेऊ, आपण पहिले रेजिस्टन्स पाहू. करंट लक्षात आला तुमच्या. करंट म्हणजे फ्लो ऑफ चार्ज. करंट म्हणजे काय होते, फ्लो ऑफ चार्जेस. फ्लो ऑफ चार्जेस. ठीक आहे, फ्लो ऑफ चार्जेस. चार्जेसला आपण काय म्हणू शकतो, इलेक्ट्रॉन्स. हे लक्षात ठेवा, हे डेफिनेशन. आता राहिलं रेजिस्टन्स. रेजिस्टन्स म्हणजे काय पहा. समजा हा एक पाईप आहे, या पाईप मधून समजा पाणी चाललं, या पाईप मधून इथून काय चाललंय, पाणी. हा एक पाईप, आणि या पाईप मधून आपण पाणी पाठवून राहिलो. जसं वावरातून आपल्या पाणी जाते है ना, वावरातून पाणी आपण जेव्हा देतो, हरभरा झाला, तूर झालं, त्याच्यासाठी पाणी देतो आपण. तर पाणी देत असताना पाईप वापरतो. तर पाईप मधून काय जाते, पाणी जाते. पाणी मीन्स वॉटर. ठीक आहे. पण कधी कधी काय होते की हा जो पाणी चालला, हा चालला 10 लिटर पर मिनिट. म्हणजे एका मिनिटाला किती चालला, 10 लिटर. याच्यातून एका मिनिटात 10 लिटर चालला. पण मला काय करायचं आहे, हा 10 लिटर न करता 5 लिटर पर मिनिट करायचा. तर मी काय करणार, एक कपलर लावणार इथं. काय लावणार, कपलर, किंवा बांधून घेणार कशाने तरी, कपलर किंवा बांधून. तर बांधून घेतल्यानं काय होते की मी 5 जे आहे ते रोखून राहिलो आणि 5 लिटर पर मिनिटच पाठवून राहिलो. काय पाणी. लक्ष द्या. तर मी किती थांबवलं इथं पाणी, 5 लिटर थांबवलं. किती लिटर, 5 लिटर थांबवलं. मग 5 लिटर थांबवण्यासाठी काय लावलं मी इथं, कपलर. परत सांगतो मी, लक्ष द्या. हा एक पाईप आहे, त्या पाईप मधून पाणी चाललं, पाईप मधून पाणी चाललं 10 लिटर पर मिनिट. 10 लिटर पर मिनिट. मग आता मला 10 लिटर नाही पाठवायचे, मला 5 लिटर पाठवायचे आहे. पाईप तर मोठा आहे. मग मी तर कपलर लावला, एक जॉईंट कपलर. तो कपलरला काय केलं की जो कपलर आहे तो मी 5 लिटरचा घेतला. म्हणजे 5 लिटरच त्याच्यातून पाणी जाणार, बाकी जो आहे तो असा बंद करून टाकेन, तो बाकीचा रस्ता बंद करून टाकते. म्हणजे यानं काय केला, विरोध केला. म्हणजे काय केलं यानं, अपोज केलं. किती अपोज केलं सांगा बरं. मग किती पाणी जाऊ दिलं नाही, 5 लिटर पाणी जाऊ दिलं नाही, 5च लिटर पाणी जाऊ दिलं. 10 लिटर पाणी जायला पाहिजे होतं ना, तर यानं थांबवलं या कपलरनं. तर 5 लिटर पाणी पाठवलं, 5 लिटर पाणी थांबवलं. म्हणजे थांबवलं, अपोज जे केलं तो आहे रेजिस्टन्स. तो काय आहे, रेजिस्टन्स. कोणासाठी, या पाण्यासाठी. रेजिस्टन्स म्हणजे विरोध. थांबवते तो, हा पुढं जाऊ नको, थांब इथंच, एवढंच पाठवायचं आहे म्हणजे एवढे लोक पाठवायचे नाही आहे, म्हणजे एवढं पाणी पाठवायचं नाही आहे, तेवढंच पाणी पाठवायचं आहे जेवढं पाहिजे. तसं सिमिलरली हा वायर आहे. हा काय वायर आहे. या वायर मधून आपण पास काय केलाय, करंट. काय पास केलेला आहे, करंट. करंट चालला तुमचा 10 एम्पियर. किती चाललाय, 10 एम्पियर. पण आपल्याला 10 एम्पियर नाही पाहिजे, 5च पाहिजे. तर म्हणून इथं मी लावला काय, रेजिस्टन्स. रेजिस्टर लावला. काय लावला, रेजिस्टर. हा रेजिस्टर मी 5 याचा लावला. म्हणजेच काय की याच्यातून 5 एम्पियरच करंट पास झाला. म्हणजेच इथं आपण काय केला, अपोज केला. काय अपोज केला की करंट जो चालला होता 10 एम्पियरचा, त्याचा 5 एम्पियर आपण थांबवला, म्हणजे कमी केला, रिड्यूस केला. समजलं. तर अपोज म्हणजे होते विरोध करणे. अपोज करणे म्हणजे काय होते, विरोध करणे. म्हणजेच रेजिस्टन्स हा असा आहे की करंट जर जास्त जात असेल तर त्या जास्त करंटला कमी करण्याचं काम, थांबवण्याचं, रोखण्याचं काम जो करते तो आहे रेजिस्टन्स. रेजिस्टर. हा रेजिस्टर एक कॉम्पोनंट आहे. जो कॉम्पोनंट लावला, जसं कॉपलर असते आपलं पाईपला अडवण्यासाठी पाणी, तसाच रेजिस्टर जर लावला, कॉम्पोनंट जर समजा लावला, तर तो काय करते, जो करंट आहे तो जास्त असेल तर त्याला कमी करते, रेड्यूस करते, अपोज करते, की जेवढा पाहिजे तेवढाच करंट आपण पुढे पाठवू शकतो. तर असे बरेचसे रेजिस्टर्स आपल्या कशात आहे माहिती आहे काय, चार्जर मध्ये आहे. जो लॅपटॉपचा चार्ज असते, मोबाईल चार्जिंग चार्ज असते, एवढं मोठं ऍडॅप्टर असते, ते ऍडॅप्टर खोलून जर पाहिलं त्या ऍडॅप्टर मध्ये रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर, ट्रान्झिस्टर, ट्रान्सफॉर्मर असे छोटे पार्ट असतात.
तर आता डेफिनेशन पहा रेजिस्टन्सची. रेजिस्टन्स अपोज द फ्लो ऑफ करंट. पहिलेच सांगितलं की जर समजा करंट जात असेल तर तो जाणारा करंट या करंटवर रोक लावते, तो कोण आहे? रेजिस्टर. हा याचा दुश्मन आहे. कोणाचा? करंटचा. हा करंट आहे, या करंटचा दुश्मन आहे. करंटले पुढे जाऊ देत नाही, कमी करते. म्हणून अपोज, अपोज म्हणजे विरोध करणे. कोणाच्या विरुद्ध? करंटच्या विरुद्ध. लक्ष द्या रे बाबा, करंटच्या विरुद्ध हा काय करते? अपोज करते. सर्किटमध्ये जेव्हा एक सर्किट आहे, त्या सर्किटमध्ये तुम्हाला जर करंटचा दुश्मन दाखवायचा असेल तर करंटचा दुश्मन आहे कोणता? रेजिस्टन्स. म्हणजे करंट जर इक्वल असेल तर त्याच्या अपोजिट मध्ये कोण असते? रेजिस्टन्स. करंट हा पुढे जाते तर रेजिस्टन्स याला डायरेक्ट थांबवते. तर करंट आणि रेजिस्टन्स हे दोन्ही एकमेकांच्या अपोजिट आहेत. जर रेजिस्टन्स मोजायचं असेल, रेजिस्टन्स मोजायचं असेल तर त्याचं युनिट, लक्ष द्या आता, करंट मोजायचं असेल तर त्याचं युनिट आहे एम्पियर, तर रेजिस्टन्स मोजायचं असेल तर त्याचं युनिट आहे ओहम. ठीक आहे, असं ओहमचं चिन्ह असते आणि ओहम याचं युनिट आहे. म्हणतो ना आपण ओहम्स लॉ, ते आहे ओहम्स लॉ, त्याचं युनिट आहे. तर करंटचं युनिट आहे एम्पियर, तर रेजिस्टन्सचं युनिट काय आहे? ओहम. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटी हे असं दाखवलं जाते. ठीक आहे, लेंथ एल अँड क्रॉस सेक्शनल एरिया ए. तर रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे. रेजिस्टिव्हिटी म्हणजे किती विरोध करतो आपण. तर किती विरोध करतो त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे. रेजिस्टिव्हिटी इज इक्वल्स टू रो एल अपॉन ए. हे सगळं बेसिक सायन्स मध्ये झालेलं आहे. ठीक आहे, तर हा आर इज इक्वल्स टू पी एल अपॉन ए हा रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला आहे. तर आता या तुमच्या रेजिस्टन्स समजलं आणि करंट समजला. ठीक आहे, दोन गोष्टी समजल्या. करंट म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. लक्ष द्या, शॉर्ट मध्ये डेफिनेशन लक्षात ठेवा. करंट म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन आणि रेजिस्टन्स म्हणजे अपोज द इलेक्ट्रॉन. अपोज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. याचा अर्थ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे करंट म्हणजे हा इलेक्ट्रॉन पाठवते, तर रेजिस्टन्स हा काय करते? इलेक्ट्रॉन पाठवत नाही, तर इलेक्ट्रॉनला थांबवते. म्हणजे काय करणे? अपोज करणे. समजलं ना? तर करंट इज इक्वल्स टू आर. याचा अर्थ असा होते की करंट चालला पण रेजिस्टन्स म्हणते मी करंटला जाऊ देत नाही. म्हणजे दोघे एकमेकांचे काय? दुश्मन आहे. आता या दुश्मनाच्या मधात एक मित्र आला, ज्याचं नाव काय? व्होल्टेज. त्याचं नाव काय? व्होल्टेज. तर लक्ष द्या, व्होल्टेज म्हणतो आपण. व्होल्टेज कसं बनते? तर करंट आणि रेजिस्टन्स दोघांचं मल्टिप्लिकेशन. हा लॉ सांगितला तुम्हाला, व्ही इज इक्वल्स टू आय आर. याला आपण ओहम्स लॉ म्हणतो. काय म्हणतो? ओहम्स लॉ. याच्यावर न्यूमेरिकल पण येणार, याच्यात विचारलं जाते. व्ही इज इक्वल्स टू आय आर. आय म्हणजे करंट, आर म्हणजे रेजिस्टन्स आणि व्ही म्हणजे काय? व्होल्टेज. तर व्होल्टेज काय आहे? हे इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन आहे दोन पॉइंटचं. याचा अर्थ असा की हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे. या पॉइंटवर V1 आहे, या पॉइंटवर V2 आहे. या दोघांचा डिफरन्स V1 मायनस V2 हा पोटेन्शियल डिफरन्स. इथं किती व्होल्टेज आहे, इथे किती व्होल्टेज आहे ते पॉइंट पाहते. इट इज द ड्रायव्हिंग फोर्स दॅट कॉजेस द करंट टू फ्लो. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, पर लक्ष द्या. हे व्होल्टेज काय असते? तर लक्ष द्या, हा तुमचा पाईप आहे, हा तुमचा काय? पाईप आहे. आता या पाईप मध्ये समजा पाणी चाललं, वॉटर चाललं, या पाईप मध्ये वॉटर चाललं. सांगा बरं, या पाईप मध्ये पाणी कोण पाठवते? या पाईप मध्ये पाणी कसं जाते? ऑटोमॅटिक जाते काय? नाही. इथं काय लागलेली असते? एक मोटर. काय लागलेली असते? मोटर. हे मोटर काय करते? याच्यात फोर्स लावते आणि फोर्स लावते, तर हा फोर्स लावल्यामुळे जी विहीर आहे, या विहिरीमधलं पाणी हा ओढते आणि या पाईपद्वारे इकडे पाठवते. मग हा जो फोर्स लावून राहिला, हा फोर्स लावल्यामुळे हे पाणी इकडून इकडे चाललं. तसंच समजून घ्या की इथं फोर्स लावणारा मोटर नाही आहे, फोर्स लावणारा कोण आहे? व्होल्ट आहे. कोण आहे? व्होल्टेज. या व्होल्टेजमुळे करंट जो आहे तो या वायर मधून धावते. म्हणजेच काय की करंट असेल, तो करंट जर चालला असेल तर याला लोटणारा जो आहे, असा ढकेलणारा, लोटून देणारा, पाठवणारा, पॉवर लावणारा जो आहे तो व्होल्टेज आहे. म्हणजे व्होल्टेजमुळे करंट इकडून तिकडे जाते. लक्षात आलं का? परत मी सांगतो समजून, लक्ष द्या. एक वेळा रिपीट. हा तुमचा वायर आहे, ओके. वायर मधून इलेक्ट्रिक करंट तुमचा चालला, हा तुमचा इलेक्ट्रिक
करंट आहे, इलेक्ट्रिक करंटला आपण काय म्हणतो आय. ठीक आहे, इलेक्ट्रिक करंट याच्यातून चालला, पण या इलेक्ट्रिक करंट कसा चालला तर तो चालला बिकॉज ऑफ व्होल्टेज. व्होल्टेज याला काय करून राहिला, लोटून राहिला इकडून इकडे, म्हणून हा इलेक्ट्रिक करंट चालला. तर इलेक्ट्रिक करंटला इकडून तिकडे ड्राईव्ह करण्याचं, चालवण्याचं काम, घेऊन जाण्याचं काम काय करते, व्होल्टेज करते. हा जेवढा वाढत तेवढा करंट झपाट्यानं जाते, हा जेवढा कमी तेवढा करंट स्लो चालते, हे लक्षात ठेवा. मग आता हे इकडून चालवण्याचं काम व्होल्टेज करते, पण याला जर मधात रोखायचं असेल तर रेजिस्टन्स आहे. कोण आहे, रेजिस्टर. हा रेजिस्टर काय करते, जो करंट याच्यातून चालला त्या करंटला थांबवण्याचं काम करते रेजिस्टर. मग लक्ष द्या, व्होल्टेज इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द 2 पॉइंट्स. इट इज द ड्रायव्हिंग फोर्स दॅट कॉजेस द करंट टू फ्लो मेजर्ड इन व्होल्ट. याचं युनिट पहा व्होल्ट मध्ये. ठीक आहे, तर या तिन्ही गोष्टी आता तुमचा लॉ कंप्लीट करीन, ओहम्स लॉ. या तिन्ही गोष्टी क्लिअर करणारा जो आहे तो लॉ आहे तुमचा ओहम्स लॉ. हा आहे आपला ओहम्स. आपला ओहम्स म्हणजे आपला काही मित्र नाही आहे, हा सायंटिफिक आहे ज्यानं ओहम्स लॉ लावला. ओहम्स लॉ इथं काय म्हटले, व्ही आय आर. व्ही इज इक्वल्स टू, इथं म्हटलं हे डिवाइडचं साईन कसं आहे, जर तुम्हाला जर आर काढायचं असेल तर व्ही बाय आय, तुम्हाला जर आय पाहिजे असेल तर व्ही बाय आर, आणि तुम्हाला जर व्ही पाहिजे असेल तर दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, है ना. याचे फॉर्म्युले जागेवरच बनते. तुम्हाला जर आय पाहिजे असेल, तुम्हाला जर आय ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर व्ही बाय आर, तुम्हाला जर आर पाहिजे असेल तर व्ही बाय आय, आणि तुम्हाला जर व्होल्टेज पाहिजे असेल तर आय आर, दोघांचं मल्टिप्लिकेशन. असे तिन्ही फॉर्म्युले या ओहम्सनं इथं सांगितलेले आहे. ठीक आहे, तर ओहम्स याचा लॉ जो आहे तो ओरिजिनल लॉ जो आहे तो व्ही इज इक्वल्स टू आय आर आहे. याचा अर्थ व्होल्टेज म्हणजे करंट आणि रेजिस्टन्स या दोघांचं कॉम्बिनेशन, आणि या दोघांना म्हणजे या करंटला लोटणारा जो आहे तो आहे व्होल्टेज. करंटला लोटणारा कोण आहे, व्होल्टेज. ते तिथे दाखवलेलं आहे ओहम्स लॉ मध्ये. पहा ओहम्स लॉ काय म्हणते, ओहम्स लॉचं असं म्हणणं आहे, ओहम्स लॉ म्हणते स्टेट दॅट करंट थ्रू द कंडक्टर इज डायरेक्टली, करंट जो आहे हा करंट जो आहे कंडक्टर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला, टू द व्होल्टेज अप्लाइड अक्रॉस इट. व्होल्टेज आणि करंट हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. जेवढं व्होल्टेज वाढल तेवढा करंट वाढल, जेवढा व्होल्टेज कमी तेवढा करंट कमी. सगळ्यात महत्वाचं आहे ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. टेम्परेचर काय राहील, कॉन्स्टंट राहील. म्हणजे काय तर लक्ष द्या, व्होल्टेज आणि करंट, व्होल्टेज आणि करंट हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, आणि म्हणून जेव्हा व्होल्टेजचा डायरेक्टली प्रोपोर्शनलचा साईन निघते तेव्हा आय आणि एक आर कॉन्स्टंट येते, म्हणून व्ही आय आर आपण म्हणतो. हा झाला तुमचा व्होल्टेज लॉ किंवा ओहम्स लॉ. ठीक आहे, लक्षात आलं ओहम्स लॉ. तर एक वेळा रिपीट सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगतो म्हणजे तुमचा क्लिअर होऊन जाईल. सगळ्यात पहिला करंट, करंटची डेफिनेशन सांगितलेली आहे. करंट म्हणजे होते आय, आणि करंटचं युनिट आहे एम्पियर, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. दुसरा तुम्हाला सांगितलेला आहे रेजिस्टन्स. लक्ष द्या इकडे, रेजिस्टन्स, रेजिस्टन्स म्हणजे होते आर, आणि याचं युनिट आहे ओहम. याचं युनिट काय, ओहम. रेजिस्टन्स म्हणजे अपोज ऑफ करंट, अपोज ऑफ करंट. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला शिकवलेली आहे व्होल्टेज. व्होल्टेज म्हणजे काय, व्होल्टेज म्हणजे व्होल्टेजचं युनिट येते व्होल्ट, अँड व्होल्टेज इज यूज टू ड्रायव्हिंग द करंट. करंटला ड्राईव्ह करण्यासाठी याचा यूज होते. सगळ्यात पहिली डेफिनेशन आहे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. दुसरी डेफिनेशन आहे अपोज ऑफ इलेक्ट्रॉन, अपोज ऑफ इलेक्ट्रॉन. आणि तिसरा जे आहे ते आहे ड्राईव्ह द इलेक्ट्रिक करंट, ड्राईव्ह द इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंट, ड्राईव्ह द इलेक्ट्रिक करंट. तर अशा तीन डेफिनेशन तुम्ही पाहिल्या, आणि एक ओहम्स लॉ पाहिला. ओहम्स लॉ म्हणते व्ही इज इक्वल्स टू आय आर, व्होल्टेज इज इक्वल्स टू करंट इंटू रेजिस्टन्स. चार्ज पाहिला आपण, तर चार्ज इज इक्वल्स टू काय होते, करंट अपॉन टाइम, करंट अपॉन टाइम. हे आपण चार्जची डेफिनेशन पाहिली. एवढं आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहिलं. जर तुम्हाला खरंच आपलं लेक्चर आवडत असेल तर तुम्ही आपल्या ऍप मध्ये एनरोल करा, आपल्या ऍप मध्ये एनरोल करा, आणि आपला क्लास रेग्युलर डेली सकाळी 8 AM असते.
म्हणून लाईव्ह क्लास जर पाहिजे असेल तर लाईव्ह क्लास घेऊ शकता तुम्ही आणि रेकॉर्डेड सुद्धा पाहू शकता 24 तास 24 आवर तुम्ही रेकॉर्डिंग पाहू शकता रेकॉर्डेड. याच्या लेक्चरच्या नोट्स ह्या ज्या नोट्स आहेत त्या सगळ्या तुम्हाला भेटून जातील फ्री ऑफ कॉस्ट. ठीक आहे. म्हणून तुम्हाला सध्या डेमो क्लास चालू आहे तर डेमो क्लास अटेंड करा रोज सकाळी 8 AM. पण हे कुठं ऍप वरती ओनली. ठीक आहे. तर ठीक आहे, तुम्हाला पहिला व्हिडिओ बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहित नाही म्हणून पहिला व्हिडिओ मी युट्यूबला अपलोड करणार आहोत. हा पहिला व्हिडिओ आहे हा फक्त युट्यूबवर. याच्यानंतरचे सगळे व्हिडिओज जे आहेत ते आपल्या ऍपवर राहणार आहे. ऍप इन्स्टॉल करण्यासाठी आपल्या ग्रुपवर मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकच्या थ्रू ऍप ओपन करा. बऱ्याचशा स्टुडंटना अजूनही फी स्ट्रक्चर आपलं माहित नाही तर फी स्ट्रक्चर सांगून देतो मी. 2000 रुपये पर सब्जेक्ट. 2000 रुपीज पर सब्जेक्ट. पर जर समजा 2 सब्जेक्ट लावला PIC प्लस BEE तुम्ही लावला तर हे दोन्ही सब्जेक्ट 3000 रुपयात तुम्हाला पडतील. आणि म्हणून तुमचे 1000 रुपये इथे वाचून राहिले कारण 2000 किती होऊन राहिले 4000. तर 4000 द्यायची गरज नाही. 3000 रुपयामध्ये तुमचे दोन्ही सब्जेक्ट टिकतील. एक तुमचा PIC आणि एक तुमचा बेल. तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपला क्लास जॉईन करा आणि फ्री डेमो लेक्चर खरंच करा. तुम्हाला नक्कीच हा सब्जेक्ट चांगल्या पद्धतीने समजेल आणि पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला हे सगळं वाचायचं आहे. याच्यावरती 20 MCQ क्वेश्चन तुम्हाला मी विचारणार आहे. आजच्यासाठी एवढंच आणि काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही केव्हाही कॉल करू शकता. थँक्यू.